महादेव, जय श्रीराम, रामकृष्ण हरी, जय महाराष्ट्र. मित्रांनो, तर आपण दुपारी जवळजवळ 2 वाजता आपण अयोध्येमध्ये पोहोचलेलो आहे. अयोध्येमध्ये आपण आज आराम केलेला. मित्रांनो, आजची रेस्ट आपली आरामामध्येच गेलेली आहे. तर उद्या सकाळी आपण शरयू नदीवर स्नान करण्यासाठी जाणार आहे आणि त्याच्यानंतर आपण हनुमानगडीमध्ये पहिल्यांदा जाणार आहे. हनुमानगडीच्या नंतर राम जन्मभूमीवर येणार आहे, त्या ठिकाणी दर्शन करणार आहे. त्याच्यानंतर आपण जाणार आहे कनक भवन, दशरथ महल हे सर्व दर्शन करून आपण पुन्हा आपल्या ठिकाणावर जाणार आहे. जे मराठी बाबा महाराष्ट्राचे पूर्ण विठ्ठल रुक्मिणी तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांचं सर्वांचं या ठिकाणी मंदिर आहे. तर त्या ठिकाणी आपण थांबलेलो आहे. तर चला आता एकदा राम मंदिराचं दर्शन करू आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा उद्या तुम्हाला चांगलं दर्शन भेटणार आहे. तर आता आपण संध्याकाळी या ठिकाणी आलो होतो, तर म्हणलं आता संध्याकाळी सर्वांना लांबून कलसाचं दर्शन देऊ आणि त्याच्यानंतर व्हिडिओला पुढं बघू. तर चला मित्रांनो, हे पाहू शकता अशा प्रकारे राम मंदिर आहे मित्रांनो, एकदम सुंदर. आणि येत्या या 25 तारखेला राम मंदिरावर ध्वजारोहण होणार आहे मित्रांनो वर. तर आपण 25 तारखेबरोबर चाललंय आपलं ह्याच ठिकाणी थांबायचं, कारण की आपण 22 जानेवारी मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा राम मंदिराचं उद्घाटन पाहण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. आणि आता आपण उदूक ध्वजा पाहण्यासाठी आपण राम मंदिरामध्ये आलोय. तर ध्वजा पाहूनच आपण पुढे जाणार आहे. तर चला, हर हर महादेव, जय श्रीराम, रामकृष्ण हरी. कसं मराठी माणूस म्हणत तसं हॅशटॅग टोपीवाला.